तुषारजी मोरे साहेब आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करीत आहोत. या, खूप चांगलं काम सर आपल्या माध्यमातनं. क्रिकेटचा खेळ आम्ही खेळत असतो, आम्ही समालोचन करत असतो, क्रिकेटर खेळत असतात, पण तुम्हाला ते देवाची भूमिका म्हटल्या जाते, कारण तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा त्या मैदानाच्या आतमध्ये असते. सध्या तरी धीरजजी मोरे सर आहेत, ज्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मायेची उबदार शाल त्यांना दिली जात आहे आणि आठवणीत राहणारं असं हे मुमेंटोही त्यांना दिलं जात आहे. चांगलं काम सर आपलं, आणि असंच चांगलं काम करत राहा आणि त्यासोबतच पालघरचं क्रिकेटही पुढे नेत राहा. त्यासोबतच अक्षयजी राऊत सर आपल्याला विनंती, आपणही जॉईन करा. अक्षयजी राऊत सरांची अगदी कमालच आहे ना, क्रिकेटही तेवढं चांगलं खेळतात, अष्टपैलू खेळाडू आहेत, अंडरआर्म ओव्हरआर्म. मग क्रिकेटवरचं हे प्रेम आहे. काही लोकांना नेहमी वाटत असतं ना की मात्र आपण त्या काही धनाच्या लोभामध्ये, त्या पारितोषिकाच्या लोभामध्ये, हे असे व्यक्ती आहेत ज्यांना फक्त क्रिकेटचं लोभ आहे आणि ते क्रिकेटचं लोभ त्यांना इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. चांगलं काम. आणि त्यानंतर चिरागजी तरे सर, शांत स्वभावाचे, संयमी स्वभावाचे, पण जेव्हा मैदानावरती असतात त्यांच्यासोबत जाऊन कुणी हे म्हणत नाही सर तुम्ही इथे डिसिजन वर खाली झालाय, कारण येस सर्वात बेस्ट. आणि पालघरमध्ये देखील सुरुवातही तेवढीच चांगली केली होती, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. गुड जॉब सर. कठीण आहे कार्य, पण कठीण कार्य देखील तुम्ही खूप चांगलं आणि सोपं करून दाखवलंय. त्याचबरोबर ज्यांच्या तालावरती तुम्ही नाचलात, ज्यांनी संगीत एवढं मधुर वाजवलं, आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा डीजे विशाल यांचा. या विशालजी प्लीज, आपणही या. आपलं देखील कौतुक आहे. खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती मान्यवरही उपस्थित आहेत, त्यांच्याही माहितीसाठी तुमचं काम सगळ्यात कठीण आहे, कारण आम्ही सांगत असतो थांबा, तुम्ही म्हणता आम्हालाही वाजवू द्या, संधी द्या, पण आपलं जेव्हा हे ताळमेळ बसतं ना तेव्हाही अशी मोठी स्पर्धा होते. आणि समीरजी आपल्याला विनंती असेल आपण जॉईन करा. यतीनजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण जॉईन करा. आपल्या हस्ते आपण डीजे विशालजी यांचा शुभ सन्मान करीत आहोत. येस. मग मित्रांनो, यानंतर तुम्हाला बसायची जागा मिळाली, ऊन असू दे, त्याचबरोबर तुम्हाला बसायची जागा मिळणं गरजेचं होतं. हे सगळं काही स्टेज जे तुम्ही पाहताय हे सगळं सुदृढ आहे, मोठं आहे, कारण त्याच्या मागे आमचे गावदेवी डेकोरेटर्सचे तुषारजी मोरे साहेब आहेत. त्यांना विनंती, आपणही या दादा, आपलंही कौतुक आहे. मग फक्त ती भूमिका नाही तर त्याच्याच बरोबर खांद्याला खांद्या लावून स्पर्धा कशी मोठी केली जाईल याकडे त्यांचं खूप मोठं लक्ष होतं. मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. थँक्यू तुषारजी, आपलेही कौतुक आहे. कठीण आहे हे कार्य, खूप कठीण आहे. येस, थँक्यू. त्याचबरोबर पालघर चषक आठवणीत ठेवलं जाईल. उद्या मात्र प्रत्येक जण मोबाईल वरती जाईल, युट्यूब वरती बघेल आणि बघून सांगेल बघ इथे मी तुझा बोल घेतला होता, इथे मी तुला चौकार मारला होता, हे असा विक्रम माझ्या नावावरती आहे आणि हे अजर अमर राहिलंय. 180हून अधिक देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट झालं आणि ते टेलिकास्ट एवढं चांगलं होतं की मात्र त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कुठे अशी संधी मिळाली नाही की मात्र इथे थोडीशी स्ट्रीम अडकली आहे, थोडीशी व्हॅल्यू आपली थोडीशी कमी झाली आहे, सबस्क्रिप्शन थोडेसे कमी झाले आहेत. काय अव्वल दर्जाचं जे आपल्याला टेलिकास्ट पाहिलंय पाटील नेटवर्क्स आणि त्याचे सर्वे या. नितेशजी पाटील साहेब, आपण या व्यासपीठावरती या. त्याच्यासोबत हिमांशू असतील कॅमेरामॅन, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे कोणी असतील, आपण आलात तरी चालेल, प्लीज आपण या. ऑफिशियल ऑपरेटर आहेत, मग आम्ही फक्त काही त्यांच्यापर्यंत नेत होतो, आणत होतो आणि ते सगळं काही ते आमच्यापर्यंत पोहोचवत होते, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होते. थँक्यू.
मग त्याचबरोबर या व्यक्तीचा सन्मान होणं ना कधीतरी थोडंसं राहून जातं. कधीतरी असं वाटतं की ती व्यक्ती नसली तर चालेल की नाही चालणार, पण ती व्यक्ती नसली ना तर हे सगळं काही व्यर्थ आहे. कारण अंपायर्स त्यांच्याकडून यदा कदाचित काही डिसिजन चुकलं तर क्षमस्व असतात. आम्ही कधी काही चुकलो, काही बोलण्यामध्ये, काही स्कोर सांगण्यामध्ये चुकलो तर आम्ही सरळ सॉरी म्हणतो. पण ज्याला ती जागा नाहीये तो आपला स्कोरर एकदा टिपलं की मात्र ते जशाच तसं राहतं. 4 दिवस आपल्या जागेवरून उठलेले नाही आहेत आणि असे आमचे शिवम सिंग यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा शिवम, या कौतुक आहे शिवम तुमचे देखील. पठ्ठ्या जागेवरून उठण्याची संधी त्याला मिळत नव्हती. प्लेयर्सची नावं त्याबरोबर त्यांचे रोल. वेल डन शिवम, तुम्ही या, तुमचंही कौतुक आहे. थँक्यू. पालघरमध्ये प्रथमच स्क्रीन लावण्यात आली आणि मात्र ती स्क्रीन जेव्हा पहिल्यांदा पालघरमध्ये लावण्यात आली ना मग त्यामध्ये एक सिंहाचा वाटा होता. असं म्हटलं जात होतं की ही स्क्रीन नाही तर या स्पर्धेला शोभा नाही आहे. फक्त ती मेन स्क्रीन नाही तर त्याचबरोबर IPL ची फील देणारे जे बाउंड्री रोपवरती स्क्रीन्स आहेत ना त्याही लाजवाब होत्या. आमचे शहा LED चे सर्वेसर्वा प्रसादजी शहा सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. या साहेब, तुमचंही कौतुक आहे. पालघरमध्ये प्रथमच मोठी स्पर्धा करायची असं ठरवलं, मग तुमचा उल्लेख असं होणार नाहीये. थँक्यू सो मच, तुमच्याही कामाचं कौतुक आहे. प्लीज या. या शहा LED चे सर्वेसर्वा प्रसादजी शहा सर. तर हे संपूर्ण इव्हेंट ज्यांनी आमच्यासाठी मॅनेज केलंय, रॉयल इव्हेंट्स, त्यांच्याशिवाय ही शोभा नव्हती या व्यासपीठेला. येस, रॉयल इव्हेंटचे शेठ धनराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या शेठ, कोणाची वाट पाहताय? क्या बात है. या क्या बात आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत शेठ धनराज साठी. शेठ मनीष सर जरूर लौकिक राहील. शेठ आले आहेत. शेठनी काम असं केलंय ते उल्लेखनीय राहिलंय. थँक्यू सो मच, धन्यवाद. मग त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून हा इव्हेंट मोठा कसा होईल, आपलं नाव मोठं कसं होईल, पालघरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात कसं जाईल, यामध्ये आणखी एकाचा शिवाचा वाटा होता आणि ते आहेत पाटील इव्हेंट्स आणि त्यांचे सर्वेसर्वा धीरजजी पाटील साहेब. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. या धीरजजी, आपल्याला विनंती असेल. येस, उर्फ लाल्या, आणि त्यांचं प्रचंड प्रेम सगळ्यांवरती होतं. येस, सगळ्यांना मेजवानी, कोणाला काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टीची काळजी त्यांच्याकडून घेण्यात आली होती. थँक्यू. मग मात्र त्याचनंतर त्याचबरोबरीने जे सगळं काही डिजिटल प्रिंटिंग आपण पाहतोय, सगळं ग्राफिकल वर्क आमचं पाहतोय, कारण त्याशिवाय मजा नाही ना स्पर्धेला. मग अगदी सरळ सोपं लिहिलं तर मात्र प्रत्येकाला वाटतं थोडं साधं लिहितोय की काय. त्या ग्राफिक डिझायनरचंही कौतुक करावं लागणार आहे. साई ग्राफिक्सचे सर्वेसर्वा तनिषजी राऊत साहेब, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती. आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. या, मग प्रत्येक गोष्टीची पाहणी तेही करत होते. समालोचन कक्षाच्या मागे त्यांचा एक वेगळा टेबल होता. लॅपटॉप वरती शेवटच्या क्षणापर्यंत हेही काम करत होते. वा,
तनिकजी राऊत साहेब तुमचंही कौतुक आहे. थँक्यू सो मच. मग अगदी सध्याचं युग आहे ना, ते युग आपलं थोडंसं डिजिटलाइज होत चाललंय. त्या डिजिटलाइज युगामध्येही हे असे स्किल्स वाली लोक आहेत आपल्याकडे, ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा मोठी होणं अशक्य आहे. उद्या संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्या रील्स जातील त्या प्रसिद्ध होतील, त्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आमचे भांडू परून आलेत, खूप कमी कालावधीमध्ये म्हटलं येस मी आहे, आणि मी फक्त आहे नाही, ही स्पर्धा मीही मोठी बनवणार आहे. आमचे यश एडिट्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आज नाही, उद्या जेव्हा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात इंस्टाग्रामवरती त्या रील्स येतील ना, अरे वा काय रील्स बनवली आहे, त्यामागे ह्या पठ्ठ्याचा मोठा वाटा आहे. या वेल डन यश, तुमचंही कौतुक आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आणखी काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. असं म्हटलं जातं ना, कलाकार तिथे उभं राहण्याचे पैसे घेत नाहीत, तिथे उभं राहण्यासाठी जी गुणवत्ता त्यांनी बनवली आहे त्यासाठी ते चार्ज करतात. आणि यस, या संपूर्ण इव्हेंटमध्ये आपल्याला सिक्युरिटीची आवश्यकता होती. असे आमचे चॅलेंज सिक्युरिटीचे सिद्धूजी परदेशी साहेब यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. या सिद्धूजी, तुम्ही कुठे असाल प्लीज जॉईन करा लगेच प्लीज सर. आपणही या, आपलं देखील कौतुक आहे. थँक्यू सो मच. या स्पर्धेची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती होती. आणि धनराज शेठ, आपल्याला विनंती असेल आपण या, आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. शेठ धनराज, क्षमस्व आहे. थँक्यू. मग मात्र त्याचबरोबर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच जी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे, जी पुरस्कृत झाली आहे कुणाकडून, तर ज्यांचं प्रचंड प्रेम क्रिकेट या खेळावरती आहे, SG बॅट्स, त्याचे सर्व या. शुभम सी कुठे असतील, आपल्याला विनंती आपणही जॉईन करा. शुभम सर, शुभम गावत सर, आपल्याला विनंती असेल, जर आपण उपस्थित आहात तर आपण जॉईन करा, जर नाही आहात तर एकदा विनंती करतो, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांच्याकडून बॅट पुरस्कृत झाली आहे. आणि त्याचबरोबर आमचे पीएन स्पोर्ट्स काय चांगल्या जर्सीज त्यांच्याकडून मिळाल्यात, त्यांचेही प्रॉपरायटर सर्व इथे उपस्थित असतील. साहेब, आपल्यालाही विनंती, आपणही जॉईन करा. आपणही नाही आहात तर हरकत नाही आहे, आपलेही धन्यवाद आणि कौतुक आहे. थँक्यू सो मच. आपणही साथ दिलीत. पुढच्या पर्वामध्ये अजून जोशात आपल्याला करायचं आहे, तुमच्या साथीची आवश्यकता असणार आहे. मग मात्र या स्पर्धेतील आवाज, ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने चार चांद लावले या स्पर्धेला, येस, आमच्यासोबत उत्कर्ष होते, त्यांचा सन्मान झाला. उद्या त्यांना ड्युटीलाही जॉईन करायचं आहे. आणि आता मात्र संतोषजी पाटील सर, आपल्याला विनंती, आपण जॉईन करा. आपला देखील इथे येतोचीच सन्मान केला जाणार आहे. सूरजजी उपाध्याय साहेब, आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करीत आहोत. मग मात्र स्पर्धा ज्या तालुक्यामध्ये असते, ज्या शहरामध्ये असते, त्या शहरातील आपले जे भूमिपुत्र आहेत, त्या भूमिपुत्रांचं असणं देखील ना मित्रांनो खूप गरजेचं आहे. कारण त्यांना तंतोतंत माहिती आहे ना की कोण आयोजक आले आहेत, कोण प्रायोजक आहेत, कुणाचा काय इतिहास राहिला, आणि तो सगळा काही इतिहास संतोषजी पाटील सरांनी आमच्या समोर आणला. थँक्यू सो मच सर. पहिली भेट झाली, पण अनेक होत राहतील आता, यात ती मात्र शंका नाही आहे. थँक्यू, धन्यवाद संतोषजी पाटील साहेब, आपलंही कौतुक आहे. मग मात्र त्यानंतर असा एक आवाज, ज्या आवाजाची भेट कारण तुम्हाला माहित असेल, लोटे चषकापासून आमची ओळख झाली, आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीने 2 दिवस इथे समालोचनासाठी आले. तुमच्या कामाची पोचपावती म्हणजे तुम्हाला मिळालेला प्रतिसाद आहे. आज येस, सुरुवात 2 दिवसांनी झाली, मग त्यानंतर
मॅनेजमेंट टीम आणि त्यांच्या मागणी खातर सरांनी रिक्वेस्ट करण्यात आली, सर प्लीज थांबा, तुमची गरज आहे आम्हाला. आणि ते थांबलेत, आणि ते थांबले नाही तर त्यांनी हा इव्हेंट दणानून सोडलाय. एकदा जोरदार टाळ्या अनुजजी मोरे सरांसाठी झाल्या पाहिजेत. द व्हॉइस ऑफ बदलापूर तो आलाय पालघरमध्ये, त्यांनी तो आणलाय. एकदा जोरदार टाळ्या. येस, वेल डन, खूप चांगलं काम सर तुमच्याही माध्यमातनं. येस, त्यानंतर 2 दिवस नाही, क्षमा असावी, 4 दिवस ही खेळपट्टी आपण पाहिली. 4 दिवसामध्ये खेळपट्टीवरती एकही क्रॅक आलेला नाहीये. आमचे पिच क्युरेटर सन्माननीय यतीनजी पाटील साहेब आणि त्यांच्यासोबतच कुणालजी म्हात्रे साहेब यांना दोघांना विनंती आहे, जर आपण उपस्थित आहात तर प्लीज व्यासपीठावरती या. एक दिल एक धडकन, एवन जोडी म्हणा, काहीही म्हणा, पण मात्र जी खेळपट्टी तुम्ही बनवली आहेत ना, त्या खेळपट्टीला शतक्ष नमन प्रत्येक खेळाडूंनी केलेलं आहे. या दोघांनाही विनंती असेल, आपण दोघांनी जॉईन करा, या प्लीज. या दोघांना विनंती असेल, सर दोघांनी जॉईन करा. कुणाल माणिकशेठ म्हात्रे साहेब ते इथे उपस्थित नाहीये, तर यतीनजी पाटील इथे उपस्थित आहेत. येस येस, यतीनजी पाटील उपस्थित आहेत. थँक्यू सो मच यतीनजी. मित्रांनो, खेळपट्टीवरती खेळलात ना, 4 दिवस चांगले खेळलात, ते यांच्यामुळे खेळलात. मग वाजवा की जोरदार टाळ्या एकदा यतीन पाटील यांच्यासाठी. थँक्यू. येस येस, थँक्यू सो मच. जास्त विलंब घेत नाहीये. मला दिलेल्या संधीबद्दल संपूर्ण पालघरकरांचे धन्यवाद मानू इच्छितो. थँक्यू सो मच. करणजींचाही अट्टहास होता की मात्र येणं गरजेचं आहे, आणि कसा बसा तो वेळ मॅनेज करून आम्ही प्रयत्न केला. थँक्यू सो मच दिलेल्या संधीबद्दल. पुनश्च एकदा भेट होत राहील. थँक्यू सो मच. पालघरकरांनो खूप प्रेम दिलंय, धन्यवाद. आणि असंच प्रेम क्रिकेटवरती असू द्या. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि खरंच विशेष आपण कौतुक करू मनीष सरांचं, आणि त्यांचा देखील मान सन्मान इथे जरूर आपण करतोय. खास करून आज 2 दिवस खरं तर त्यांना इन्व्हिटेशन होतं, परंतु काल भरपूर बिझी होते. खास करून आग्राचं निमंत्रण त्यांना देण्यात आलं करण यांच्या माध्यमातून, आणि आज आपल्या पालघरसाठी इथे उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. हे भाग्य आहे आपल्या पालघरचं की मनीष बागले सर डोंबिवलीवरून इथे उपस्थित झालेत, आणि त्यांचा आवाजाने अखंड पालघर आज जरूर प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या आवाजाने आज घर केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉइस ऑफ डोंबिवली मनीष बागले सरांचा आवाज तुम्ही ऐकतात. त्यांचा देखील मान सन्मान आपण करतोय. करण ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करण्यात येतोय. मायेची आपुलकीची उबगार शाल आणि त्याच्या खांद्यावरती जरूर सोपवली जाते, आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच सर्वांचा. पुनश्च एकदा आपण नगच आभार व्यक्त करतोय, आणि पुनश्च एकदा आपण इंडिव्हिज्युअल बक्षिसाकडे जरूर वळतोय. प्रथमतः येस, आपण जरूर सेमीफायनल ची मॅन ऑफ द मॅच एक पेंडिंग होती, ती आपण देतोय. तिथे खास करून अजून एक विशेष आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, आणि मुंबईला, नवी मुंबईला खास करून आम्हाला ही माहिती सांगण्यात आली की ओपनचं क्रिकेट जिथे तुम्हाला पाहायला मिळतं, तिथे ऑल इंडिया खरं तर ओपन त्या स्पर्धेमध्ये आपला संघ देखील खेळतो, आणि खास करून त्या सुमितदादाच्या आठवणीवरती त्या नावाने हा संघ खेळतो. त्याची देखील संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान 11 इथे जर उपस्थित असाल कोण, तर आपण देखील आपला देखील विशेष सन्मान आपण जरूर करणार आहोत. त्यांचं देखील नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे, कारण की सुमितदादाची आठवण आज संपूर्ण जगभर पोहोचली आहे, आणि ते करून खरंच आपण जरूर आभार व्यक्त करू त्यांचं संपूर्ण टीमचं. त्या नावाने नवी मुंबईला हा संघ खेळतो, आणि त्यांचा देखील मानसन्मान आपण करतो त्या संपूर्ण टीमचं. या दादा, आपला देखील मानसन्मान आपण करणार आहोत. खरं ती आठवण नेहमीच कायम राहील सुमित दादांची. आज जरी ते इथे नसतील तरी देखील अगदी या नावाने ही स्पर्धा आणि संपूर्ण जगभर हे सुमित दादांनी आपलं नाव कोरलंय, प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं नाव कोरलंय, आणि त्याच नावाने
खरं अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज संपूर्ण त्यांची टीम ज्या नावाने ते खेळत असतात नवी मुंबईमध्ये, आणि दादाचं नाव नेहमीच सातत्याने लौकिक करत असतात, अशी संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या टीमसाठी. आणि खास मॅच साठी नवी मुंबईवरून इथे दाखल झालेत, त्यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. चला, थँक्यू सो मच. तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलची, चला राहील तिथे त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. राहील आपण या, चला राहील आपण लवकरात लवकर यायचंय. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. कारण चला की, थोडं स्पीडअप करा, कारण की कुंभवलीमध्ये पाऊस आलाय, तर आपल्याला थोडस स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल राहील या आपण लवकर. चला संपूर्ण टीम TSS संघ आपण समोर या प्लीज. बाकीच्या टीमला विनंती आहे संपूर्ण टीम आपण समोर यायची आहे. बघा साईडला थांबू नका कोणी. सगळ्या टीमला विनंती आहे समोरच्या दिशेने या, आपण व्यासपीठाच्या समोर उपस्थित व्हायचंय. विनंती आहे. चला या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सुमित दुबे यांच्या शुभाशय आपण देतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार आम्ही जरूर व्यक्त करू. आणि तदनंतर मेगा फायनल, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, आणि वन्स अगेन ज्यांनी अखंड ही स्पर्धा गाजवली आहे त्याचं नाव आहे जगदीश माची ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा. या जगदीश मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण उपस्थित व्हा लगेच. प्राऊड ऑफ आगवन म्हणून चर्चा राहिली आहे. या सेठ धनराज या, तुमच्या शुभाशय आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. कोण चर्चेत येऊ अगर नाही हो, परंतु सेठ धनराज चर्चेत आले त्या स्पर्धेमुळे. उद्यापासून रॉयल इव्हेंट्स वरती गर्दी होणार आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलंय की इथे जेवढ्या काही बिल होणार ते सर्व काही माफ आहे. क्या बात आहे. चल यस, थँक्यू सो मच. तदनंतर आपण चला यस, बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड आपण देणार आहोत प्रथमतः. आणि त्याच्यासाठी आकर्षक आपण पाहिलं तर सायकल आहे, आणि मी विनंती करेन ते देण्यासाठी. येस, बघा प्रथमतः सर्वांनाच आम्ही सांगू, जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ज्यांना ज्यांना मिळणार आहेत, जे येतील त्यांना बाईट देणं कंपल्सरी आहे. हे अजून कमिटीने सांगितलं, तुम्हाला बोलावं लागेल. ज्या ज्या खेळाडूंना ते प्राइज मिळेल, आपण येऊन जेव्हा इंटरव्ह्यू आपण घेऊ तेव्हा तुम्हाला तिथे माईकवरती बोलणं फार गरजेचं आहे, अन्यथा ते प्राइज तुम्हाला देण्यात येणार नाही, हे देखील सांगण्यात आलंय. येस गोरपडे सर आपण या, आपल्या शुभाशय आपण देऊयात बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड. त्याच्यासाठी आकर्षक सायकल आहे, आणि त्याच्यासोबतच स्मार्ट वॉच देखील तुम्हाला पाहायला मिळेल, आणि ब्युटिफुल ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. पालघरमध्ये प्रथमच अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. जे काही पालघरमध्ये तुम्ही पाहिलं नाही ते सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहिलंय. आणि प्रथमतः आपण देतोय पालघर चषक 2026 मध्ये बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड जातोय, कोण असेल? लाल्या. आणि संघ आहे टीम जय जोगनादेव आगवण संघाचा जयेश माची ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या चला या, बेस्ट फिल्डर जयेश. आज चित्त्यासारखी फिल्डिंग त्यांनी केली आहे. गोरपडे सर इथे उपस्थित आहेत, आणि या त्यांच्या शुभाशय आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड त्यांना जातोय जयेश माची. चला गोरपडे सर, क्या बात आहे. आज सायकल चालवतच चालवत आगवनला नेणार आहेत आय थिंक. आज का आगवनकर सर्व काही घेऊन गेलेत. येस, वसंत गुप्ता यांच्या वतीनं स्मार्ट वॉच आहे, आणि सन्नी राठोड यांच्या वतीनं सायकल तुम्हाला पाहायला मिळते. जी एक सायकल होती ती कुणाल मात्रे आणि अमन यांच्या वतीनं होती, आणि 5 सायकल ज्या होत्या सन्नी राठोड यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडीशी चर्चा यास नक्कीच करू.
तिथे बसून राहा, तोपर्यंत सोडणार नाहीये तुला. जयेश, काय म्हणशील आज दुसरी सायकल तुमच्या गावात चालली आहे आणि 2 ट्रॉफीज मिळालेत, एक तर फर्स्ट आहे आणि एक तर थर्ड आहे. काय म्हणशील आज कसं वाटतंय, बेस्ट फिल्डर मिळालाय? खूप आनंद वाटतोय. आनंद तर सर्वांनाच वाटतोय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काय वाटतंय? पहिल्यांदा भेटली सायकल. आणि आज ही सायकल तू प्रथमतः ही सायकल घरी गेल्यावरती कोणाला दाखवशील? आई वडिलांना. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि एक शेवटचा प्रश्न आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगली होती. बस पुढच्या वर्षी परत. परत प्रयत्न करू फायनल मारण्याचा. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा. आणि चालवतच जावी लागेल तुला, ही देखील आयोजन कमिटीची सूचना आहे अगवनपर्यंत. फायनल रॉयल इव्हेंट कडे ते देखील मिळेल, कारण की सेट धनराज आहे, तिथे सर्व काही उपलब्ध आहे. चला, तदनंतर आपण देऊयात बेस्ट बॉलर हे किताब आपण देणार आहोत. बाळारामजी थालेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभात आपण देऊयात बेस्ट बॉलर हे किताब. त्यासाठी जरूर गुप्ता सर यांच्या वतीने स्मार्ट वॉच आहे, क्रिस्टल ट्रॉफी आणि सन्नी राठोड यांच्या वतीनं जी सायकल ती आपण जरूर देतोय. या थालेकर साहेब यांच्या शुभात आपण देतोय बेस्ट बॉलर. आणि बेस्ट बॉलर ज्यांनी गोलंदाजी करत असताना प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि उत्कृष्ट बॅट्समनचे त्यांनी दांड्या गुल केल्यात, कोण असेल? कोण? सूरज उपाध्याय. उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेतील जय जोगनदेव आगवणकर संघाचा, ज्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती 6 विकेट्स घेतल्यात. रोहित माची ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. या त्याला आपण देतोय फिरकीच्या जोरावरती गरकन गिरकी घेणारे ही गोलंदाजी, ही त्याची ओळख आणि त्याच्याच जोरावरती या स्पर्धेतील बेस्ट बॉलर हे किताब आपण देतोय. या आगवन वरती आज काय सायकलचा पाऊस पडतोय की काय? क्या बात आहे. आज रॉयल इव्हेंट देखील काय ऐकणार नाहीये आणि पाटील इव्हेंट देखील. या रोहित, थँक्यू डीजे. रोहित, सायकल सोडणार नाहीयेत आम्ही आज, तुला बोलावं लागेल, कारण की तुम्ही जास्त कमी बोलतात परंतु समोरच्याची बोलती बंद करतात. काय म्हणशील रोहित, आज बेस्ट बॉलर मिळालाय, संघ हारलाय, परास्त झाला, हरकत नाहीये, चांगला खेळ केलाय, संपूर्ण पालघरनी टाळ्या वाजवल्यात, पाठीवर थाप दिली आहे. आज काय म्हणशील, बेस्ट बॉलर कसं वाटतंय? खूप चांगला वाटला आणि खेळायला मजा आली. हे डायलॉग तर सगळेच पाठ करून येतात, काहीतरी वेगळं. या स्पर्धेबद्दल काय सांगशील, कसं वाटतं ही स्पर्धा? तू मोठमोठ्या स्पर्धा संपूर्ण आगवणकर खेळत असतो आणि या स्पर्धेविषयी खास करून काय सांगशील? खूप छान स्पर्धा आहे, मजा खेळायला मजा आली. आणि तेच रिपीट टेलिकास्ट आहे ज्या प्रकारे तू विकेट घेत होता, हरकत नाहीये, परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक नौका खेळाडू आहे आणि पालघरचं आपलं फ्युचर, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, सायकल नकोय, सायकल नकोय. नाही तर इथे आमचं सायकल घ्यायला रेडीच होते सेठ धनराज. चला, तदनंतर आपण या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हे किताब आपण देतोय. बेस्ट बॅट्समन हे किताब आपण देणार आहोत. ते मी विनंती करेन देण्यासाठी दीपकजी वेखंडे साहेब, आपण या आपल्या शुभाचं आपण देऊया बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील. आणि त्यासाठी सनी राठोड यांच्या वतीने जी सायकल आहे ती आपण देतोय. त्यानंतर गुप्ता मोबाईल शॉपी याच्या वतीनं स्मार्ट वॉच आहे ते देखील देतोय, क्रिस्टल ट्रॉफी पण. आणि बेस्ट बॅट्समन हे किताब जातोय, कोण असेल बेस्ट बॅट्समन? सुमित दुबे नाही आहेत. आणि बेस्ट बॅट्समन हे किताब जातोय ज्यांनी बॅटिंग करत असताना भल्या भल्या गोलंदाजाला दिवसा ढवळे तारे सितारे दाखवले आणि जरी सुरुवात खराब झाली तरी देखील हारकर जीतने वाले को बाजीगर कहते, त्यांनी सांगून दिलंय. आणि रन मशीन ऑफ आगवन, जय जोगनदेव आगवन संघाचा विकास माची ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. या जय जोगनादेव वाबिका सर आगवन, तुम्हाला आज पाहायला मिळाले तिथे बेस्ट बॅट्समन हे किताब जातोय. या विकास माची याला मिळतं बेस्ट बॅट्समन. या विकास सोबत बोलायला फार मजा येते, तो जास्त बोलतो विकास.
क्या बात आहे, वा टाळ्या वाजल्या पाहिजेत. चौथी सायकल आगवण मध्ये चालली आहे. आज उद्या खास करून आपण आवर्जून सांगू, जास्त या संपूर्ण विभागामध्ये इको गाड्या कोणाकडे असतील त्या आगवण मध्ये, परंतु उद्या सकाळी उठल्यावरती सगळे प्रेक्षक थक्क होतील की सायकल त्यांच्या गावामध्ये जास्त आहेत. थोडीशी या चर्चा जरूर करू. काय म्हणाल विकास, लांब पाहू नका या. आज बेस्ट बॅट्समन मिळालाय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. 2 ते 3 मॅचेस आय थिंक इन्फॉर्म होते, परंतु तदनंतर जे कमबॅक केलं, मी आवर्जून सांगेल 2 ते 3 मॅच खेळताना बॅट फॉर्म होता, परंतु जेव्हा सुपर 8 मध्ये गेले अगदी वेगळाच एनर्जी तुम्हाला पाहायला मिळाली आणि अगदी टॉप क्लास बॅटिंग. 76 धावा या पट्ट्याने कुठल्यात, काय म्हणशील आणि या स्पर्धेबद्दल संपूर्ण काय सांगशील? स्पर्धा खूप चांगली होती आणि स्पर्धा सांगितली तर पब्लिक पण खूप होती. पब्लिक मुलेच मग एन्जॉय आला खेळायला पण. आणि पालघरमध्ये पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट झाली आणि आम्ही त्याच्यात चॅम्पियन राहिलो. खूप बरं वाटलं. आणि समोरचा संघ आपण पाहिला आपल्या गावातील, तिथे 3रा क्रमांक मिळालाय. काल ते जिंकले, आज तुम्ही जिंकले. काय चेंजेस झाल्या, काय थोड्याशा घडामोडी झाल्या, काय म्हणशील? काय नाही, आम्ही तर काय विचार केला नव्हता, कारण की कुठला पण संघ, गावातला संघ फायनलला जाणार होता. ते जिंको आम्ही जिंको, आमच्या मनात तर काय असं काहीच नाही. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा आहेत आणि जरूर खेळताना पुढच्या वर्षी पुन्हा एकदा जोशामध्ये दिसेल, यात मात्र काही शंका नाही. यस, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विकाससाठी एकदा. त्याच दरम्यान आपण आपले दोन्ही लाडके भाऊजी यांच्या शुभाशय आपण जरूर आदर्श संघ, त्यासाठी आपण जी ट्रॉफी आहे ती आपण देतोय. युनिक ट्रॉफी, त्याच्या वतीने ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे आणि लाडके आमचे भाऊजी, त्यांना मी विनंती करेन या संदीपजी पाटील आणि रवी पवार यांना मी विनंती करेन, या साहेब आपण या. प्रथमतः आपण तुमच्या हातचे देऊया, तदनंतर आपण जरूर भाऊजींच्या हात शुभाशय आपण देणार आहोत, बक्षीस देखील. चला या दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि या त्यांच्या शुभाशय आपण देतोय. आदर्श संघ या स्पर्धेतील आपण देणार आहोत आणि त्याच्यासाठी करातनं संपूर्ण या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले, त्याच्यामध्ये कित्येक संघ जरूर चांगल्या प्रमाणात खेळल्या, जरूर रिस्पेक्ट दिली या स्पर्धेला, संपूर्ण आयोजन कमिटीला, पंचांची कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त केला नाही आणि त्याच्यामध्ये आदर्श संघ निवडला आपण आणि तो संघ आहे ज्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे. टीम जय जोगनादेव आगवणकर संघ आदर्श चषक आपण जरूर त्यांना देतोय. ही जी ट्रॉफी आहे आदर्श संघ ठरलाय, या जय जोगनादेव आगवणकर आदर्श संघाचा किताब देखील त्यांना मिळालाय. आज आगवणकर सर्व काही घेऊन जाणार आहेत, लोकांची मनं देखील जिंकून गेलेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन आपण असं नसतं वा. थँक्यू. तदनंतर आपण या स्पर्धेतील मारुती सिरीज आपण ठेवूयात, परंतु ती नंतर देऊयात. त्याच्या अगोदर आपण जरूर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत या स्पर्धेतील आणि ते देण्यासाठी मी विनंती करेन अशोकजी जाधव साहेब मुंबईवरून इथे उपस्थित झाले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. या अशोकजी जाधव साहेब, त्यांच्या शुभाशय आपण देऊयात. 4th प्राइज आणि त्यासाठी रोख रक्कम 10,000 आणि आकर्षक चषक, जी क्लीन अँड क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळत नाहीये, जी कुठेही मिळणार नाही आणि ती अशी ट्रॉफी आपल्याला प्रथमच पालघरमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये डहाणू पासून विरार, वसई सर्वकडे कुठेही पाहिली नसेल अशी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि 4th क्रमांक अशोकजी जाधव साहेब यांचे शुभाशय आपण देऊया या साहेब. आणि स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक 2026 मध्ये 4th क्रमांक संघ आहे टीम पॅराडाईज संघ. या संपूर्ण टीमचं जरूर स्वागत करूया. V2 पॅराडाईज संघ, जब्बीर खान यांचा संघ, त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असतो आणि PN स्पोर्ट्स आणि सूरज उपाध्याय कल्लूबाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या समेत जरूर इथे जॉईन झालेत टीमचे, इथे जरूर मेंबर उपस्थित आहेत. काय म्हणाल, आज खेळताना संघ 4था क्रमांक मिळाला, थोड्याशा चुका जरूर झाल्या, परंतु टीमवर देखील लाजवाब पाहायला मिळालं होतं. सगळ्यांच्या मनामध्ये एकच होतं की पॅराडाईज संघ फायनल मारेल, परंतु थोडीशी चूक नक्कीच झाली आहे. काय म्हणशील, कसं वाटतं आता 4था क्रमांक मिळालाय? चूक तर आमच्याकडून खूप झालाय आणि सगळ्यांचा अपेक्षाचा भंग झालाय.
टुर्नामेंटचं बोलायला गेलं तर आतापर्यंत विरार वसईपासून तर उमरगावपर्यंत आतापर्यंत अशी टुर्नामेंट मी कधीच नाही बघितली. जी लाजवाब टुर्नामेंट, ट्रॉफी, टी शर्ट, बॅट आणि बाईक आणि 4-4, 5-5 सायकल आणि परत काय बोलतात त्या लकी ड्रॉला पण सायकल आतापर्यंत झाले. आता याच्या पुढे होऊ नाही शकत. क्या बात आहे, एका शब्दातच काय ते बोलले बाईने. वा, थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा. आणि येस, आपल्याला नक्कीच टॉप सुपर 8 मध्ये सर्वांसाठी गिफ्ट हॅम्पर अर्थातच सॉक्स देखील तिथे आहेत. येस, थँक्यू सो मच. आणि आता नंतर आपण या स्पर्धेतील तृतीय क्रमांक देतो, थर्ड प्लेस. आणि मी विनंती करेन सन्मान्य सुरजित धुत्रे साहेब, आपण या आपल्या शुभाचे आपण देऊयात थर्ड प्राइज या स्पर्धेतील. येस, आणि थर्ड प्लेस आपण जरूर देणार आहोत. त्यासाठी संघ या स्पर्धेतील नो डाऊट ज्यांनी या संपूर्ण विभागामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या 1 ते 2 वर्षामध्ये, आणि अगदी कमी वयामध्ये ज्यांनी उंच खूप उडी मारली आहे अर्थातच या क्रिकेट क्षेत्रामध्ये, आणि त्यांची साथ नेहमीच त्यांच्या पाठीवरती आज असतो आमचे मनीष सर, ते देखील इथे उपस्थित आहेत. या संपूर्ण टीमला घेऊन आपण उपस्थित व्हायचं आहे. जय जोगनादेव आगवणकर ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक इथे नक्कीच जातोय. या संपूर्ण टीमला विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. अंडर 19 ते 20 वर्षापर्यंतचे सर्व खेळाडू आहेत, आणि या संपूर्ण 32 संघातून टॉप 4 मध्ये जाणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, आणि त्यांनी करून दाखवलंय. वा, कौतुक होणारे संपूर्ण टीम. अनुज देखील मध्ये पाहायला मिळाला, लाजवाब कामगिरी केली, कमाल. क्या बात आहे, सेठ धनराज जे काय करतो डायरेक्ट थेट करतो. थँक्यू सो मच. अनुज सोबत आपण थोडीशी चर्चा करू. अनुज, चला अनुज, थोडीशी चर्चा आपण अनुज सोबत करू. चला आपण जरूर अनुज सोबत चर्चा करू. अनुज, काय म्हणशील? प्रथमतः विचारेन, किती वर्षाचा तू आहे? मी 17. क्या बात आहे, 17 वर्षाचा खेळाडू आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या अनुज साठी. आणि 17 वर्षाचा खेळाडू आहे, इथे या स्पर्धेमध्ये खेळतोय. काय म्हणशील, हा संपूर्ण या जर्नीचा प्रवास कसा राहिला स्पर्धेपर्यंतचा? खूप चांगला. क्या बात आहे, काय बोलतो बाई तू. आणि खास करून तू मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, तुला देखील माहिती आहे, परंतु आज समोरचा संघ जिथे आपल्याच गावातील संघ होता तिथे खेळत असताना आज काय मनामध्ये होता? काय नाही, फक्त हरवायचा प्रयत्न होता, पण आता ठीक आहे, थँक्यू सो मच. जास्त अनुज काय बोलत नाही, परंतु चांगला खेळ जरूर केला. येस, गिफ्ट हॅम्पर देखील आहे. अनुज, हे देखील आपण घेऊन जायचं, जी गिफ्ट हॅम्पर संपूर्ण टीमसाठी आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर आपण या स्पर्धेतील मालिकावीर जे आपण किताब देतोय त्याच्यासाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते, आणि SG बॅट आणि अचिव्हर स्पोर्ट्स याच्या वतीनं बॅट विथ बॅग हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि क्लीन आणि क्रिस्टल ट्रॉफी तिथे जरूर देतोय. SG बॅट अर्थात शुभम गावड याच्या वतीनं आणि अचिव्हर स्पोर्ट्स यांच्या वतीनं ते पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याच दरम्यान जी बाईक आहे आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे, विश्वाजी जाधव साहेब, ऋत्विकजी जाधव साहेब आणि विघ्नेशजी जाधव साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्यांच्या वतीने ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि ती देण्यासाठी मी विनंती करेन. क्या बात आहे, सिरीजच्या पेट्रोलसाठी घोरपडे सरांनी 500 रुपये देखील दिलेत. वा, म्हणजे आज टाकी फुल करून जाईल. चला, आणि ते देण्यासाठी मी विनंती करेन. येस, इथे उपस्थित आहेत या संपूर्ण मी मान्यवरांना विनंती करेन, तिन्ही मान्यवरांना विनंती करेन, या आपण आपल्या शुभाचे आपण ही चावी जरूर त्या खेळाडूला देऊ. शैलेशजी आपण या. येस, आणि निर्मला जाधव मॅडम देखील इथे उपस्थित आहेत. या मॅडम, आपण देखील या.
आज संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान या स्पर्धेला लाभलंय आणि चर्चा नक्कीच होणार आहे. स्पर्धेप्रमाणे तुमची देखील चर्चा होईल आणि नक्कीच आठवणीत राहील हे नाव संपूर्ण जाधव फॅमिलीचं देखील. चला शैलेश दादा, आपण कुठे असाल तर या लवकर. आय थिंक शैलेश दादा नाही आहेत. चला या शैलेश दादा आपण देखील. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द सिरीजचा आपण पारितोषिक जरूर देतोय. त्याच्यासाठी आकर्षक बाईक आहे संपूर्ण इथं फॅमिली ज्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर अचिव्हर स्पोर्ट्स याच्या वतीनं बॅट विथ बॅक एक बॅट तुम्हाला जरूर आहे, ती देखील आपण देणार आहोत. आणि समीर दादा यस आपण देखील या, कारण की मोलाचं योगदान आहे या. कारण की समीर दादा कधी पुढे येत नाही, परंतु मागून जे सूत्र हलवतो ना ते अखंड महाराष्ट्राला हलवलंय. आणि यस आपण मॅन ऑफ द सिरीजकडे वळतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीरचा किताब जातोय स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक 2026. आणि त्याच्यामध्ये पालघर मध्ये पहिली बाईक, आणि ही पहिली बाईक वरती आज कोण ना कोणतरी बसून जाणार आहे. कोण बाईक वरती आलाय, कोण रिक्षा घेऊन आलाय, कोण इको मधून आलाय, कोण 4 व्हीलर मधून आलाय, कोण ट्रेनने आलाय, कोण चालत आलाय, परंतु आज या बाईक वरती कोणतरी जाईल. आणि तो खेळाडू आहे. कोण असेल खेळाडू? कोण? सेठ धनराज. आणि या स्पर्धेतील ज्यांनी 64 धावा कुठल्या 2 विकेट्स आपल्या नावावरती केल्या, आणि संघ आहे टीम जय जोगनादेव आगवण संघाचा नसून टीटीएस संघाचा राहील ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. चला या मालिकावीर, आज अखंड महाराष्ट्रामध्ये राहीलची चर्चा होणार आहे. क्या बात है, कोणाची वाट पाहताय? थँक्यू डीजे. यस सर्वजण एकदा जोरदार बोला तर तो बाईक घेऊन जाईल. कोणाची वाट पाहताय? क्या बात आहे. आणि तो आलाय, त्याचं नाव आहे राहील. चला या राहील खरं आपण देऊया मान दी सिरीज हे किताब आपण देतो या साहेबांचे शुभे असते. आणि आज खरं नेहमीच त्याच्या मागे त्याच्या वडिलाचा हात राहिला. स्वतः वडील देखील त्यांच्या संघातना खेळले आणि त्याला तिथे घडवलं. आज त्यांच्यामुळे ही बाईक त्यांना मिळाली आहे. या त्यांना देखील वडिलांना विनंती करू. आमिरबाई या आपण. आमिरबाई आपण देखील याच्या अभिमानाची गोष्ट आहे, खास करून एकाच संघातून जरूर मुलगा आणि त्यांचे वडील एकाच संघातून खेळतात कित्येक वर्ष आपण पाहिले, आणि नेहमीच त्याची साथ कॉन्फिडन्स लेवल अगदी हाय करत असतात. पाठीशी त्यांचा नक्कीच हात असतो, ते म्हणजे त्यांच्या वडिलांचा, आणि नेहमीच तुम्हाला साथ त्यांची पाहायला मिळते. आमिरबाई देखील इथे उपस्थित आहेत. या गाडीवर बसा. राहील आणि आमिर देखील या. आमिरबाई आपण देखील. चला या साहेबांच्या शुभाशा आपण देऊयात जरूर. क्या बात है, जोरदार टाळ्या. बोला गणपती बाप्पा. मॅन ऑफ द सिरीज राहील हे ठरलेत मॅन ऑफ द सिरीज. घोरपडे सर आपण देखील या, कारण की पेट्रोलचे पैसे तुम्ही देखील दिलेत. क्या बात है. जयश्रीताई या आपण या. क्या बात आहे, वा. खरंच साड्या वाजल्या पाहिजेत. राहील साडी आज मात्र राहील त्याच्या गावामध्ये गाडी घेऊन जाईल. ड्रीम बाईक होती आज. आज मात्र स्वप्न पूर्ण झालंय. 32 संघ त्याच्यामध्ये खेळाडू खेळले, आणि त्याच्यामध्ये असा एक युवा खेळाडू उभरता सितारा आणि एक वेगळं हत्यार या पालघरने दिलं. त्याचं नाव आहे राहील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आमिरबाई डोळ्यामध्ये जरूर अश्रू आहेत आमिरबाईचं देखील, कारण की स्वप्न प्रत्येकाचं असतं, आणि आज त्यांच्या मुलांनी केलं. स्वतः त्यांचे पिताश्री इथे उपस्थित आहेत. दोघांसोबत आपण थोडीशी चर्चा करू. आमिरबाई इथेच थांबायचं आहे. प्रथमतः आपण राहीलबाई, राहील काय म्हणाल आज? राहील बाइक क्या कहोगे? मारुति सीरीज ड्रीम की पहली बाइक, कैसा लग रहा है?
अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा लग रहा है क्योंकि पालघर तालुके में पहली बार बाइक और मेरे को मिली है तो बहुत अच्छा लग रहा है। और साथ तो पापा की हर साल रहती है, और इस टूर्नामेंट में खास करके क्या कहोगे? टूर्नामेंट की जितनी तारीफ करो उतनी कम है। समीर भाई ने बोला था कि मैं टूर्नामेंट करूंगा और करके दिखाया भाई ने। क्या बात है। और आज फर्स्ट टाइम ये बाइक किसको बैठाएंगे पहले बार? अब्बा को बिठा हुआ। और दूसरा कोई है? हमारा किंग आसिफ भाई उनको। क्या बात आहे, वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या आमिर भाई सोबत थोडीशी चर्चा करू. आमिर भाई जे बोलतात डायरेक्ट टॉपच बोलतात. आमिर भाई काय म्हणाल? आज मुलाला बाईक मिळाले, तुमचं देखील स्वप्न पूर्ण झालंय. कोणाचंही खरं अर्थानं एक स्वप्न असतं की मुलासोबत खेळणं, आणि मुलाचं स्वप्न असतं की वडिलांसोबत खेळणं. आज ते दोन्ही पूर्ण झाले, बाईक देखील मिळाली आहे. काय म्हणाल, कसं वाटतंय? बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि पालघर तालुका में पहली बाइक है बॉक्स गेम में और मेरे लड़के को मिली है, वो बहुत ही खुशी है मुझे। और आप भी चलाओगे कि नहीं गाड़ी है? इंशाल्लाह चलाएंगे। और ये लास्ट क्वेश्चन, ये टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? अभी आखिरी सवाल, जब सब लोग यहाँ पर राह देखेंगे कि अगली साल कभी आएगा और ये दिन कभी आएगा? टूर्नामेंट की जितनी तारीफ करो उतनी कम है। ऐसा टूर्नामेंट किधर हुआ नहीं था। पहले हम लोग पैराडाइज को वर्ल्ड कप बोलते थे, इससे वर्ल्ड कप डबल वर्ल्ड कप हो गया है कि इतना बड़ा टूर्नामेंट किधर भी नहीं हुआ है ना। ऐसा ही टूर्नामेंट अगले साल भी इंशाल्लाह होएगा। हम लोग को मालूम है पालघर चषक वापस इससे भी अच्छा करेंगे। क्या बात आहे समीर दादा, लिहून ठेवा, लॉक करून टाका. ओके, चला, थँक्यू सो मच. आणि बाईक, चला बाईक तुम्हाला चालवत न्यायची, त्यासाठी वेगळं काय टेम्पो आम्ही देणार नाहीत. चला, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राहील साठी लाजवाब कामगिरी केली आणि आज बाईक त्याच्या नावावरती झाली आहे. चला आमिरबाई, स्टार्ट करून उडवून न्यायची गाडी. चला विकास, येस, ऑन स्क्रीन तुम्ही जरूर पाहू शकता जिथे पॉइंट्स आपल्या समोर. क्या बात आहे, पाटील नेटवर्क हे चांगलं काम केलंय की दूध का दूध पाणी का पाणी डायरेक्ट जे काय ते स्पष्ट. 243 पॉइंट राहीलचे आले, तदनंतर त्याच्या खाली विकास आणि जगदीश होते, परंतु काही पॉइंटसाठी मागे राहिले. आणि येस, बेस्ट बॅट्समन विकास, त्याच्यासाठी SG कडून बॅट आहे. तर विकास, आपण या मुख्य व्यासपीठावरती, त्यांच्या वतीनं बॅट देखील दिला आहे बेस्ट बॅट्समनसाठी, त्यामुळे ती बॅट देखील आपण देतोय. चला या. चला या विकास, क्या बात है, सेल्फ मारलाय जरूर. चला या विकास, त्याला आपण बॅट देतोय जरूर. SG बॅट, आमचे सुमितजी दुबे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचं आपण देतोय. बेस्ट बॅट्समनचे किताब होतं, त्यासाठी बॅट होती, ती देखील आपण देतोय. थँक्यू सो मच विकास, भरपूर सारे शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू. आणि येस, तदनंतर या स्पर्धेतील आपण देणार आहोत, या स्पर्धेतील खेळाताना द्वितीय पारितोषिक जो रनरअप संघ आहे, आणि त्याच्यासाठी तब्बल आपण पाहिलं तर रोख रक्कम 40,000 आणि एक समसमणारी आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. प्रत्येक प्रेक्षकांची मनं ज्यांनी जिंकलेत या ट्रॉफीनं, आणि अगदी हेवी वेट आहे, त्याच्यामुळे मी विनंती करूयात जरूर सामान्य आदरणीय वर्षा जाधव मॅडम आणि अशोकजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत द्वितीय पारितोषिक. या दोन्ही आम्ही मान्यवरांना विनंती करू, खास करून या स्पर्धेचे शिल्पकार आहेत स्वतः, आणि त्यांच्या मुलांनी ही स्पर्धा अगदी भरवली आहे. आणि एक असं खरं मुलाला जन्म दिलाय की प्रत्येक पालघरनी हे स्वप्न पाहिलं होतं, ते आज त्यांच्यामुळे पूर्ण होतंय. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या समीर दादा स्वतः तिथे उपस्थित आहेत. या समीर दादा, ते संपूर्ण कुटुंब आज खरंच पाहायला मिळतोय, आणि त्यांचे शुभाचे आपण जरूर देणार आहोत या स्पर्धेतील रनरअप संघ. समीर दादा, एक तुला टास्क आहे, थोडीशी चर्चा पप्पा मम्मींसोबत करू, तोपर्यंत तुला ती ट्रॉफी धरायची आहे. चला, आज बाबा इथे उपस्थित आहेत, आई देखील इथे उपस्थित आहेत. बाबा मगाशी थोडंफार बोललेत, परंतु आई, आज तुमची वेळ आहे. आज तुम्ही त्याला जन्माला घातलंय आणि ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. अगदी ही स्पर्धा आज ही पालघरमध्ये तर चर्चेत आहे, परंतु उद्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. संपूर्ण जाधव कुटुंब, स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान, त्यांचा मित्र परिवार, अंगावरती काटा येतो, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आणि
एकदा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणी करू शकलं नाही आजपर्यंत पालघरमध्ये, ते करून दाखवलंय समीर दादानी. हे खऱ्या अर्थानं त्यांचे अश्रू बोलतात. काय म्हणाल, जास्त विचारणार नाही, कसं वाटतंय आज? आज माझ्या मुलांनी पालघरमध्ये खूप चांगलं हे क्रिकेटचं त्याने ग्राउंड उभं केलेलं आहे आणि माझ्या एका मुलाची फार कमतरता वाटते आहे आणि तोही पाहिजे होता. दोघेही माझे लवकुश आहेत. मी कायम त्यांना माझ्या हृदयाजवळ ठेवलेलं आहे. तर त्यामुळे माझ्या मुलाचं फार मला अभिमान वाटतोय. बस एवढेच. थँक्यू सो मच, धन्यवाद. जरूर आम्ही आभार व्यक्त करू. आणि साहेब, तुम्ही 2 शब्द या स्पर्धेबद्दल नक्कीच सांगायचे. ॲक्च्युली मी सगळ्यांचं आभार मानतो की सगळेजण आता उपस्थित आहे. एवढे टाईम झाले, 4 वाजले 5 वाजले, तर सगळ्या प्रेक्षक वर्गांचं मी आभारी आहे. दुसरी गोष्ट, जे टुर्नामेंट भरलं ते एकट्याचं कुणाचं काम नसतं की पैसा खूप असतो लोकांकडे आणि फक्त पैसा काम नाही करत. तर त्याच्यासाठी फीडबॅक जी त्यांच्या मित्राची आणि त्यांच्या सर्व मित्रांकडून त्याला जो सपोर्ट आहे, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. जसं समीरने पुढवून केलं, पण त्याला सर्व मित्रांची साथ आहेत. अशीच सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी आणि पुढे असेच कार्यक्रम करत राहावे, ही विनंती. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि या समीर दादा, तुम्हाला काय बोलायचंय? या समीर दादा सोबत थोडीशी चर्चा करू. समीर दादा जास्त बोलत नाहीत. समीर दादा, काय म्हणशील? आज संपूर्ण जगभर नाव होणार आहे, या पालघरचं होणार आहे. खास करून तुमचं वैयक्तिक कोणाचं नाही, या पालघरचं नाव होणार आहे. आणि ते एकमेव असं कारण आहे, ते म्हणजे संपूर्ण समीर दादा हा चेहरा तुम्हाला दिसतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समीर दादासाठी. युवा नेतृत्व आहे आणि अगदी कमी वयामध्ये एवढं मोठं करणं इतकं सोपं नाहीये. समीर दादा, कसं वाटतंय आज? सगळ्या टीमना खुश बघून मला देखील तेवढाच आनंद झालाय. सगळ्यांनी इथे येऊन खेळले, व्यवस्थित खेळले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. एवढंच दादा बोलतात, परंतु सर्वांना कोलतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंब यांच्या माध्यमातून आपण जरूर रनर अप संघ देतोय. आणि या करण मागे जाते. करण देखील काहीतरी बोलायचे करणला. हे देऊया, नंतर आपण चर्चा करूया. चला, येस, द्वितीय पारितोषिक आपण देतोय. संघ आहे टीम TTS संघ. या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक जातोय रनर अप संघ. आसिफ भाई ते उपस्थित आहेत, अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष या पालघर टेनिस क्रिकेटवरती पटलावरील एक मोठं नाव. आसिफ भाई, अमीर भाई आज इन ऍक्शन मध्ये एक नौके खेळाडू राहील, जिथे मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केली. अक्रम, त्यानंतर अलग्यास तुम्ही पाहतात आणि संपूर्ण त्यांची टीम. भरपूर मोठं नाव आहे, सातत्याने तुम्ही पाहिलं जरूर. हे नाव चर्चेत राहिलंय. जिथे बघाशी मनीष सरांनी सांगितलं, खलीब अली आमचे अकबर अली. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या टीमसाठी. थँक्यू सो मच. येस, आसिफ सरांसोबत थोडीशी चर्चा करू, कारण की आम्ही मगाशीच नेहमीच क्या बात आहे. करणने स्वतः इथे सांगितलंय की सर्वात जुने जाणते खेळाडू, क्रिकेटपट्टू, तब्बल 30 ते 40 वर्ष मागे जाऊन तुम्ही पाहिलं, पालघर टेनिस क्रिकेटवरती एकच वाघ आहे आणि अजून देखील वाघ आहे. आणि हे शेर नाही तर बब्बर शेर आहे. आसिफ त्यांचं नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आसिफ भाईसाठी. हे पालघरचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आसिफ भाई, आज कसं वाटतंय? एवढी मोठी स्पर्धा आपल्या या तालुक्यामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये होते, कसं वाटतंय? बहुत अच्छा टूर्नामेंट हुआ ना, मज़ा भी आया खेलने के लिए ना. जीत पे खेले ऐसा नहीं है, क्रिकेट है, एक हारता है एक जीतता ही है. पर हमारा जो लड़का है राहिल, उसने जो बैटिंग किया वो बहुत अच्छा लगा. सभी अच्छे बैट्समैन हमारे में, पर वो एक टीम में एक लड़का अच्छा प्लेयर रहता है हर जगह पे. और आसिफ भाई, एक लास्ट क्वेश्चन. यंग अभी जनरेशन तैयार हो रहा है, तो उनके माध्यम से आप क्या मैसेज देना चाहोगे टूर्नामेंट के माध्यम से? खेलना तो जरूरी है, पढ़ाई भी मेन है. थँक्यू सो मच. आता प्रश्न येईल खेळाडूंना की खेळायचा का अभ्यास करायचा. चला, थँक्यू सो मच. करण ठाकूर, आपल्याला काहीतरी बोलायचं आय थिंक. या, कारण की करण ठाकूर आणि खास करून आमचे कल्लूभाई दोघांनी या. चला या. त्यानंतर सुमित दुबे, धनराज सेठ धनराज आणि आमचे यतीन पाटील,
कुणाल माणिकशेठ मात्रे, डान्सिंग सनोज आणि खास करून आमचे साहिल, या साहिल, हे संपूर्ण एक टीम आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते, जिथे अर्जुन, अनिकेत, आमचे खास करून समीर दादा तर आहेच, कारण की या समीर दादा तुमची संपूर्ण टीम इथे उपस्थित व्हायचं आहे. आणि यस, खास करून नेहमीच आम्ही चर्चेत असं आमचे तुषार मोरे, या तुषार दादा आपण देखील उपस्थित व्हायचंय. चला निखिल या, आपण देखील या, निखिल दादा, तुषार शेठ या, चला तुषार दादा देखील आलेत. आज यस, आमचे कॉक्रोच जिल्हाध्यक्ष आमचे आज मोहित नाहीये, तिथे थोडीशी कमतरता आहे. अण्णा या आपण, आणि ऋत्विक जाधव या. डान्सर सनोज कुठे? डान्सर सनोज या, चला डान्सर सनोज एक थोडासा झलक होऊन जाऊ दे. चला ही संपूर्ण टीम आहे, एकदा चेहरे पहा आणि ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे की ह्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. हा संपूर्ण मित्र परिवार आहे, स्वर्गीय सुमित दादा, प्रतिशान आणि संपूर्ण त्यांची टीम. करण सोबत थोडीशी चर्चा आपण करूयात. कारण की 2 महिने 3 महिने ही खऱ्या अर्थानं मेहनत आपली पाहायला मिळते. अगदी अचानक भयानक ही स्पर्धा झाली आणि एवढी झाली की सर्वांना अगदी चकित केलं. काय म्हणाल? ओ यस, खास एक मोलाचं योगदान आहे. अगदी लपून बसलेले आमचे मयूरबाई, या मयूरबाई आपण देखील यायचंय. मयूर लपले होते परंतु दिसले. चला करण, काय म्हणाल? आज संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे, आज चेहऱ्यावरती स्माईल आहे, सर्व काही झालंय आणि व्यवस्थित झालंय, सक्सेसफुल झालंय, पॉवरफुल झालंय. काय म्हणाल? म्हणायचं तर हेच आहे की पूर्ण टीमने खूप चांगला सपोर्ट केला आहे. तर कोणत्या एका व्यक्तीचं नाव घेऊन चालणार नाही आहे. सर्वजण आमच्यासाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. जेवढा एक जण आहे तेवढं सर्वजण आहेत. आणि जे पण पोरांनी जी मेहनत केली आहे ती सर्वांच्या समोर आहे. आणि जसं बोलायला गेलं समीरदादाबद्दल, तर आज जेवढं बोलायला गेलं तेवढं कमी आहे. तर एकदा बोलतो, या सर्व बोलतात ना, जे पण पार्टिसिपेट आहेत, जे 32 संघ पण असतील, जे ऑर्सेशन असेल, जे अंपायर असतील, जे कॉमेंटर असतील, त्यांच्या बोलतात ना मनापासून आभार असेल. आणि त्यांना खरंच थँक्यू बोलतोय की त्यांनी या सर्व गोष्टी मॅनेज केल्या. आमच्याकडनं काही चूक झालं असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि पुढच्या वर्षी अजून जोराने ही टुर्नामेंट आम्ही करण्याचा प्रयत्न करूया. क्या बात आहे. कारण मला वाटलं चांगला खेळतो फक्त, पण बोलतो देखील चांगलं. वा. आणि कारण अशा काही डिफिकल्टीज खरं जरूर येतात, अशा सिच्युएशनमध्ये डिफिकल्टीज देखील भरपूर येतात. असं काही सिच्युएशन झालं होतं का? डिफिकल्टी असं काही नाही आहे, कारण की तुषारदादा पण आमच्या जोडीला होता आणि समीरदादा आहे, सूरज आहे, सुमित आहे. तर आम्हाला डिफिकल्टी असं मला वाटलं नाही का कुठे आम्हाला डिफिकल्टी आली. बाकी तर टुर्नामेंट सक्सेस झाली. थँक्यू सो मच. आणि कल्लूबाई आमच्या सोबत आहेत. या कल्लूबाई, सूरज उपाध्याय, ही चर्चा नेहमीच राहिली आहे. आणि सूरज उपाध्याय इथे उपस्थित आहेत. काय म्हणाल कल्लूबाई? ही चर्चेत नाव राहिलं आज कल्लूबाई. आणि आज कसं वाटतंय? सक्सेसफुल स्पर्धा झाली. 2 दिवस टेन्शन तुम्हाला देखील होतं, सर्वांना होतं. काय म्हणाल? एक्चुअली मैं सबसे पहले तो एसोसिएशन से डेट लिया था मैंने कि मेरे को एक टूर्नामेंट करना है. तो मैंने समीर दादा को बोला कि भाई मेरे को ऐसा ऐसा एक टूर्नामेंट करना है, लेकिन मेरे को उस टूर्नामेंट का नाम रखना है अपना सुमित दादा के नाम पे से. तो ठीक है, तो भाई बोला कि करेंगे अपन, एकदम अच्छा टूर्नामेंट करेंगे. तो एक कॉन्सेप्ट ऐड होते गया और फिर जो है वो आपके सामने है, जो टूर्नामेंट हुआ है. जो हम लोग मतलब स्टार्टिंग में एलईडी एक मस्ती में बोला था कि एलईडी करेंगे, तो एलईडी किया. तो एलईडी में सबको बोला कि आप लोग का नाम ऐसा चलेगा, करण ठाकुर. एलईडी रखने का कोई प्रोग्राम नहीं था, लेकिन वो खाली मस्ती में करण ठाकुर ऐसा रख दिया गया. ये सब खाली एक जोश में एक चीज होते गई वो टूर्नामेंट आप लोग के सामने. क्या बात आहे. मस्तीमध्ये सर्व काही झालं. आणि यस, तुषार मोरे यांना आपण आमंत्रित करूया. या तुषार दादा, मोलाचं योगदान राहिलंय. हे संपूर्ण गावदेवी मंडप डेकोरेटरचे प्रोपरायटर आहे. आज जशी या स्पर्धेची चर्चा झाली आणि कोणामुळे झाली, हे संपूर्ण टीम तर आहे, परंतु खास करून जे संपूर्ण डेकोरेट केलं होतं, बसण्याची व्यवस्था, VIP डाईस, असं कधी पाहिलं नसेल. संपूर्ण कॉम्बॉक्स आणि संपूर्ण जे बॅरिगेड वगैरे आहेत. काय म्हणाल, आज कसं वाटतं? एवढी मोठी स्पर्धा, प्रत्येकाने कौतुक केलं, पाठीवरती ताप सर्वांनी टोकली आहे. सांगायचं झालं तर मला वाटतं संध्याकाळचे 8 वाजले असतील. मी घरात चहाच पीत बसलो होतो आणि समीर, सूरज आणि करण आणि सुमित दुबे 4 जण घरी आले. तुषार शेठ टुर्नामेंट करायची आहे. मला ठीक आहे, करू. मला वाटतं एक नॉर्मल टुर्नामेंट असेल. पेपर घेतल्यानंतर रांगोळीसारखी आम्ही टुर्नामेंट सजवली. इकडे आम्हाला स्टेडियम पाहिजेत, इथे स्टेडियम पाहिजे, 4 टॉवर पाहिजेत, हा स्टेज पाहिजे. मला नक्की टुर्नामेंट करायची की मस्करी करायला तुम्ही? नाही, टुर्नामेंट करायची आहे. खर्चाचं काय ते आपण नंतर बघू. मला ठीक आहे, करू.
कारण ऑलरेडी सेटअप माझा हा केळव्याला लागला होता. तिथून जशी तिकडली टुर्नामेंट संपली आणि तुम्हाला सांगतो इतके ह्या लोकांनी सुमित सांगा, समीर सांगा, करण सांगा, सकाळी 4-4 वाजेपर्यंत हा मुलगा 10 वाजता 11 वाजता उठणारा मुलगा इथे 4-4 वाजेपर्यंत लोकांकडनं चोरून पाणी मारत होता. कधी या बिल्डिंगमधून चोरून पाणी, कधी त्या बिल्डिंगमधून चोरून पाणी. रात्रभर हे लोक करायचे, दिवसा मी करायचो. म्हणजे दिवसा करायचं रिझन असं काही इतके माझं मंडपचं काम हे दिवसात होऊ शकतं, एवढं रात्री होत नव्हतं. पण खूप मेहनत घेतली आणि खूप आनंद होतो की इतकी टुर्नामेंट सुंदर झाली आणि त्याचं इतकं आज नाव झालं सुमितदादा प्रतिष्ठान. हे नाव असं काही ठरलं नव्हतं. आम्ही पहिले टुर्नामेंट ही फक्त सुमितदादांच्या नावाने, प्रतिष्ठानच्या नावाने करायचं. नंतर बोलले की समीर सांगतो प्रतिष्ठानची चषक हे योग्य नाही वाटणार. सुमितदादा प्रतिष्ठान हे नाव मी ठरवलं, पण चषकाला नाव आपण काहीतरी वेगळं देऊ. मग त्यात PN स्पोर्ट्सवाले आले, ते बोलतात की आपण पालघर चषक देऊ जेणेकरून सगळे पालघरचे इन्व्हॉल्व होतील. आणि त्यानंतर पालघर चषक ठरलं आणि सुमितदादा हे ग्रुप, हा आमचा एक ग्रुप तयार झाला सुमितदादा प्रतिष्ठानच्या नावाने. खूप आनंद वाटतोय. थँक्यू सो मच. अख्खी स्टोरी त्यांनी सांगितली आणि खरंच आम्ही आभार व्यक्त करू. यतीन पाटील या. तर आता एक उत्कृष्ट लेजंड क्रिकेटर यतीन पाटील या. जास्त वेळ नाही आपल्याकडे, चला, कारण की बक्षीस घ्यायला तिथे आगवणकर थांबलेत, मेहुल पाटील आमचे थांबलेत. चला यतीन पाटील, काय म्हणाल? सबसे कातील आमची यतीन पाटील, काय म्हणाल? आज कसं वाटतंय? एकच होतं की टुर्नामेंट ही आम्हाला सक्सेसफुल करायची होती, नाही सक्सेसफुल करून दाखवली. त्याबद्दल मला आता प्राऊड वाटते. पुढच्या वर्षी कशी होईल? पुढच्या वर्षी तर ह्याच्यापेक्षा खतरनाक होणार. क्या बात आहे, वा. आणि खास करून दुबे या आपण. चला सुमित दुबे, बघा वेळ नाहीये, लवकर या. ऑन स्क्रीन बघा भरपूर वेळ होतोय, चला या लवकर. चला या. राजन पोलीप्लासचे ओनर आहेत. कोणाची वाट पाहताय? या. क्या बात है, चेहऱ्यावरती स्माइल है. आणि सुमित भाई क्या कहोगे, कैसा लग रहा है? आज सक्सेसफुल हो चुका है सब. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा टूर्नामेंट हुआ. समीर भाई और सूरज भाई की वजह से अच्छा टूर्नामेंट हुआ. मतलब करण भाई की वजह से नहीं हुआ? नहीं, हम लोग बैकबोन मेन 2 जन. और अगले साल कैसा होगा, कुछ अलग रहेगा? अभी 2 बाइक रखेंगे. वो अभी डिक्लेअर कर चुके. वाह, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सनोज एक मिनिट या. सेठ धनराज एकदा बोलतील. यस, सेठ धनराज या. क्या बात, एकदा आवाज व्हायला पाहिजे ना धनराज साठी. कोणाची वाट पाहताय? तो आलाय. आणि सेठ धनराज त्याचं नाव आहे, सेठ धनराज. हे सेठ आता या स्पर्धेमध्ये लागले, कायम अजरामर राहिले सेठ धनराज. काय म्हणाल? टुर्नामेंट एकदम चांगली झाली, आपण सगळ्यांचे आभार मानू. आणि जे इव्हेंट तुमचं होतं रॉयल इव्हेंट, खास करून कल्लूबाईला नक्कीच माहिती आहे, एक नंबर इव्हेंट होता. खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 दिवस भरपूर मेहनत त्यांनी देखील केली. सर्वांचा पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण या मित्र परिवाराबद्दल समीर दादा तुम्ही काय बोलले नाही मगाशी, या 2 मिनिटं, जास्त नाही. मित्र परिवाराबद्दल ही मेहनत, त्यांचं पाठीवरती हात आहे, काय सांगाल? ही टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यामागचं कारण हे सगळे माझ्यासोबत जे मित्र आहेत त्यांच्यामुळे आज टुर्नामेंट सक्सेसफुल झाली. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. आणि यस, संपूर्ण टीम इथेच थांबा आणि संपूर्ण जे मान्यवर आहेत त्यांना देखील विनंती, आपण देखील या. आपण या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेतील आपण देणार आहोत. त्याच्यासाठी आपण पाहिलं तब्बल या स्पर्धेमध्ये 75,000 कॅश प्राइस आणि आकर्षक चमचमणारी 25 किलोची ट्रॉफी आपण देऊन त्यांना सन्मानित करतोय. आणि आपण जर पाहिला तर या संपूर्ण पालघरमध्ये अशी कधी ट्रॉफी तुम्ही पाहिली नसेल आणि ती ट्रॉफी आणून दाखवली या संपूर्ण स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. आणि ते देण्यासाठी मी विनंती करेन संपूर्ण मान्यवर जे इथे उपस्थित आहेत, संपूर्ण महिला वर्ग या आपण, कारण की ट्रॉफी जड आहे, सर्वांना एक साथ उचलायची आहे ती. चला या, मी विनंती करेन. मॅडम या आपण, सर्वांना विनंती, या ताई, सर्वांना विनंती आहे. महिला मंडळ इथे उपस्थित आहेत, चला या. ताईंना देखील विनंती आहे जे इथे उपस्थित आहेत, सर्वांना विनंती, आपल्या शुभाचे आपण देणार आहोत. बघा थोडस सावकाश. आणि यस, या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आपण देतोय. टोटल आवर्जून आपण सांगूया, ज्यांनी 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये राहिला आणि त्या 31 संघांना मागे सरसावून
जो संघ चॅम्पियन संघ ठरला अर्थातच टीम जय जोगनादेव वामिका स्टार आगवण संघ, जोरदार टाळ्या. येस नक्कीच अनिकेतजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ अनिष्का एंटरप्राइजेस आणि वामिका स्टार ही जोडी अनिकेत ठाकूर आणि मेहुल पाटील आपण देखील या. चला या अनिकेत ठाकूर आणि मेहुल पाटील. बोला गणपती बाप्पा मंगल. बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय जोगनादेव महाराज की. चला या मेहुल पाटील आणि अनिकेत ठाकूर इथे उपस्थित आहेत. चला मग मेहुल पाटील आणि अनिकेत ठाकूर इथेच थांबायचं. तुम्ही थोडीशी चर्चा करू, जास्त विचारणार नाही काय, कारण की वेळ भरपूर झालाय. थोडी ट्रॉफी सावकाश विकास. चला मेहुल पाटील आणि अनिकेत ठाकूर आज पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे यस अनिकेत ठाकूर आणि मेहुल पाटील इथे उपस्थित आहेत. नेहमीच सातत्याने जेव्हा जेव्हा आगमन असतं वामिका सारे नाव येतं. आज खरं अर्थानं अनिष्का एंटरप्राइजेस खरं अर्थानं त्यांच्या मुलीच्या नावानी मिसेस क्या बात आहे, आज त्यांच्या बायकोच्या नावाने संघ खेळतोय आणि अनिकेत ठाकूर इथे उपस्थित आहेत. दोस्ती दुनियातील राजा माणूस ही जोडी आहे आणि आज इथे तुम्हाला पाहायला मिळते. काय वाटतंय आज, कसं वाटतंय? एवढी मोठी स्पर्धा आणि प्रथमच झाली आणि प्रथमच हे इतिहासाच्या पानावरती कोरलं जाईल. हे दोघांचं तुमचं नाव आणि संपूर्ण या टीमचं नाव आज कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि मिसेसलाही खूप छान वाटेल की ही ट्रॉफी दुसऱ्यांदा मी घरी घेऊन चाललो आहे. आणि प्रथम म्हणजे मान्यवरांचंही आभार मानतो आणि आगवण टीमचंही आभार मानतो की त्यांनी मला दुसरी बॅकहूम बॅग दुसरी ट्रॉफी दिली. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. मेहुल पाटील थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार. आणि अजून एक खास करून एक जरूर ज्यांनी शिवाजी सकपाळ साहेब यांचा आपण विशेष सन्मान करतोय. अशोकजी जाधव साहेब, मी विनंती करेन या अशोकजी जाधव साहेब आपल्या शुभाचे शिवाजी सकपाळ साहेब यांचा मान सन्मान आपण करतोय. आदरणीय या आपण सकपाळ साहेब, आपण या आपला मान सन्मान आपण जरूर इथे स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हायचंय. चला मी विनंती करेन या शिवाजी सकपाळ साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांचे शुभाचे आपण जरूर मान सन्मान इथे करतोय. मायेची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान आपण जरूर करतोय. आणि या तदनंतर समीर दादांनी आम्हाला नक्कीच सूचना पोहोचवली. तत्पूर्वी त्याच्या अगोदर